नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अतिशय मऊ, स्पॉन्जी आणि चविष्ट रवा केक बनवणार आहोत. ही रेसिपी सोपी असून नवशिक्यांनाही सहज जमेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. जास्त भांड्यांचा पसारा न घालता मी एक मिक्सरचं भांडे घेतले. त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर, 1.5 वाटी रवा आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेऊन ते कोरडंसच बारीक करून घेतले. ते कोरडंच असं बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाऊण वाटी दही टाकूया. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पुन्हा अर्धी वाटी तेल घेऊया. तेल घेतल्यानंतर ते आपण बारीक करून घेऊया आणि बारीक करून त्यामध्ये पाणी आपण गरजेनुसार घालायचं आहे, का तर जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही. आता आपण यामध्ये 2-3 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घालून घेतलेले आहेत व बेकिंग पावडर आणि इनो थोडा आपण घालून घेतलेला. तुम्ही घरच्या घरी बेकिंग सोडाही घालू शकता. हे मिक्सचर आता आपण केक टिनमध्ये काढून घेतलेले आहे. केक टिनमध्ये घालताना त्यात तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता किंवा बटर पेपरही टाकू शकता. मिक्सचर ओतून घेतल्यानंतर त्याचे बबल फुटण्यासाठी आपण थोडं टॅप करून घेऊया त्याला. ते टॅप झाल्यानंतर मी अगोदरच गॅसवरती एक भांडं ठेवलं होतं गरम करायला. त्यावर आपण स्टँड ठेवूया व त्यावर हे भांडे पूर्ण गरम झाल्यानंतर आपण यामध्ये केक टिन ठेवून द्यायचा आहे व त्यावरती झाकण लावून तो लो हीटवर 35 ते 40 मिनटं ठेवून द्यायचा आहे. मग बघा आपला केक सुंदर फुगून तयार होईल. तो केक पूर्ण थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून चहासोबत सर्व करा. एकदा हा केक करून पाहिलात तर पुन्हा पुन्हा बनवावा असं वाटेल. केक तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही टूथपिक घालून पहा किंवा चाकूही घालू शकता. ती स्वच्छ बाहेर आली की म्हणायचं की आपला केक तयार झालेला आहे. आता आपण हा केक काढून घेतलेला आहे. आता तो थोडा वेळ थंड करून घेऊया आणि नंतर त्याला सुरीने थोडंसं साईडून मोकळा करून घेऊया. नंतर एका प्लेटमध्ये तो केक टिन उलटा करून त्याच्यावरती टॅप टॅप करूया, म्हणजे तो खालचा जो भाग आहे तो त्याचा रिकामा होईल आणि नंतर तो सहजपणे आपल्याला निघेल. हे बघा केक निघलेला आहे. हा केक पूर्ण गार झाल्यावरतीच कापायचा, त्यामुळे त्याचे स्लाइस अगदी सुंदर येतात. ही रवा केकची रेसिपी घरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अदिती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. आहे